गत वाढत चालली आहे. सूर्य मात्र परतीच्या दिशेने चाललेला आहे. आपली ड्युटी बजावत, आपल्याला सॅल्यूट करत. आणि आपल्यामध्ये हरीश दादा उपस्थित आहेत. मी विनंती करतो, हरिश्चंद्र दादा यादव उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो, आम्ही आमच्याकडून फुल न फुलाची पाकळी देत एक छोटासा सत्कार आपला करण्यात येत आहे. त्यासाठी मी विनंती करतो की आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. आणि अर्थातच एवढी मोठी टुर्नामेंट, एवढी मोठी मालिका ही उभा करणं म्हणजे एकट्याच्या हातातलं कर्तव्य नसतं, तर यांसारखे अनेक हात आपल्याला लाभत असतात. असेच तुमचे मदतीचे हात प्रत्येक वर्षी आम्हाला लाभतील अशीच आमची अपेक्षा आहे. आणि असं म्हणतात ना की खऱ्या अर्थाने देणाऱ्याने देत जावे. हा, धन्यवाद. आपण बघू शकतो ऑन स्क्रीन आपले सर्वच सन्माननीय. आणि पुढचा चेंडू समोरच्या दिशेने भिरकावलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जातोय सीमा रेषे पार, मिळतोय झणझणीत चौकार. डीजे पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा झिशान खान, मालाड एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो. आता मात्र क्वालिफाय 2 चा हा सामना आहे. बघूयात नेमकं काय होतंय. आणि इथे मात्र अभिषेक यांच्या बॅटीला हुलकावणी देत चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 3 चेंडूंचा सामना केलाय, 4 धावा बनवण्यात यश मिळालंय. आणि हा मात्र एलिमिनेटर 2 म्हणजेच एलिमिनेटरचा दुसरा सामना. KPL 2026 पर्व 9 आणि 9व्या पर्वातील सुरू असलेला हा सामना आपल्या डोळ्यांसमोर आहे. इथे मात्र फुल टॉस, चेंडू नोचा इशारा, फुल टोल वसूल. चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय झणझणीत षटकार. डीजे डीजे मनापासून तुमचे आभार. आणि आतापर्यंत बघू शकतो अवघ्या 3 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्यात, त्या म्हणजे झिशान खान यांनी. आणि अर्थातच नावाप्रमाणे पाहिजे तसं प्रदर्शन करू शकला नाहीये झिशान. ऑन द मार्क अभिषेक 4 चेंडूमध्ये 10 धावा आतापर्यंत बनवल्यात. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे ऑल स्टार स्पोर्ट्स कोवेत या संघाचा दडाडीचा हा फलंदाज आहे. बघूयात पुढच्या चेंडूवर नेमकं काय होतंय. आणि इथे मात्र सुंदर, अतिसुंदर असं क्षेत्ररक्षण. नो बॉल होता, फ्री हिटचा इशारा होता, मात्र निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय, ते म्हणजे झिशान खान याला. मालाड एक्सप्रेस बघूयात, या मालाड एक्सप्रेसने आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 11 धावा जरी खर्च केल्या असल्या तरी आणखीन हे 2 चेंडू हातामध्ये. पॉवर प्लेचं षटक आहे, हानामारीचं षटक आहे. बघूयात अभिषेक नेमकं काय करतोय. KPL 2026 चा दुसरा क्वालिफायर सामना तुमच्या डोळ्यापुढे उभा आहे. इथे मात्र थोडीशी दिशा चुकलेली आहे. आणि पंचांचे दोन्ही हात समांतर, म्हणजेच 1 धाव अवांतर. एका धावेने संघाच्या धावसंख्येत झाली आहे वाढ. संघाची धावसंख्या येऊन पोचलेली आहे, ती म्हणजे 4 गडी बाद, माफ करा 4 चेंडू अखेर 12. टू गो वरती आलेलं हे षटक आहे. इथे मात्र लेग साईडच्या दिशेने भिरकावलेला हा फटका. मात्र 1 धावेवर समाधान मानावं लागतंय, ते म्हणजे अभिषेक याला. आतापर्यंत आपण बघू शकतो उत्तम अशी गोलंदाजी झिशान याने आधीच्या अनेक मॅच मध्ये केली, अनेक सामन्यामध्ये केली. मात्र या सामन्यामध्ये थोडासा महाग असं म्हणावं लागेल. खरं तर पॉवर प्लेचं षटक आहे, पहिलं षटक आहे. क्वालिफायर 2 चा हा सामना आहे. KPL 2026 पर्व 9 रंगवते. आणि खरंच
5 चेंडूमध्ये अवघ्या 13 धावा खर्च केल्यात. महाग म्हणावं की स्वस्त म्हणावं, येणारा काळ येणारी वेळ आपल्याला समजावून सांगेल. त्यासाठी कोणी काही काळजी करू नका. 1 टू गो, लास्ट चेंडू. आणि शेवटच्या चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळाले, ते म्हणजे झिशान याला. एका षटका अखेर बिनबाद 13. डीजे. हमारे ही रास्ते में रोड़े बन गए, हाँ? हमारे पैदा किए टट्टू सब घोड़े बन गए. म्हणजे अभिषेक यांनी, आणि इथे अभिषेक झालेला आहे त्रिफळाचीत. पहिला झटका लागतोय तो म्हणजे ऑल स्टार स्पोर्ट कुवेत या संघाला, आणि उत्तम अशी गोलंदाजी म्हणावी लागेल अंकित शर्मा याच्याकडून. आणि पहिल्या चेंडूवरती अंकित याने काय सुंदर सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल अंकित शर्मा याची. आपण बघू शकतो KPL मधला हा खेळाडू आहे आणि उत्तम गोलंदाजी करतो. साधारणतः एक 17 ते 18 पावलांचा रनअप आहे. उत्तम गोलंदाजी, आणि त्याचबरोबर समर सामना करतोय तो म्हणजे अंकित याचा. हलक्या हाताने खेळलेला फटका ऑफसाईडच्या दिशेने गेला. छोटस क्षेत्ररक्षण मिस झालेले, मात्र हरकत नाही. तरी सुद्धा एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा करण्यात यश मिळालेले आहे, ते म्हणजे समर याला माफ करा. पुढचा चेंडू ऑन द मार्क, सामना करतोय बॉब, आणि इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. बॅटीची खालची कडा लागली आहे, मात्र चेंडू आहे तिथेच. एकही धाव घेण्यामध्ये यश मिळत नाहीये. आतापर्यंत स्वतःचं खातं उघडू शकला नाहीये तो म्हणजे बॉब डी. मात्र आपल्याला माहितीये काय कशा प्रकारची खेळी करू शकतो, आणि तीच अपेक्षा खरं तर ऑल स्टार स्पोर्ट्स कुवेत याची बॉब डी कडून. अंकित पुन्हा एकदा ऑन द मार्क जाताना सामना करतोय बॉब डी. इथे मात्र जोरदार मारण्याचा मानस होता, मानस पुन्हा एकदा हुकलाय, आणि आपण बघू शकतो निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय. प्रोजेक्टेड स्कोर तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय 6767, आणि एकंदरीतच आतापर्यंत 2 गो वरती आलेलं षटक उत्तम हाताळले अंकित शर्मा याने. अगदी एक धाव फक्त खर्च केली आहे आणि एक गडी बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालेलंच आहे. बघूयात 2 गो सामना करतोय बॉब डी. आता मात्र बॅटीची कडा लागली आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण खरं तर म्हणावं लागेल. चेंडू अडवण्यामध्ये यश मिळालंय आणि एक सोरटी धाव घेण्यामध्ये यश मिळालंय, ते म्हणजे बॉब डी याला. आतापर्यंत 4 चेंडू तो खेळलाय आणि अवघी एक धाव जमा करण्यामध्ये यश मिळालंय. मात्र आता स्ट्राईक वरती समर. बघूयात SN समर नेमकं काय करू शकतोय.
1 टू गो. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी अंकित ऑन द मार्क. आणि क्रीजचा उत्तम असा उपयोग करून मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला आणि 2 षटकांअखेर 1 गडी बाद. 15 डीजे. धन्यवाद डीजे, आपले मनापासून आभार. खरं तर आपण बघू शकतो KPL 2026 पर्व 9 पर्व प्रगतीपथावरती असताना अनेक जण इथे मैदानात जमलेत. आजचा रविवारचा दिवस आहे आणि रविवारच्या दिवशी अशी ही पर्वणी असल्यानंतर मला सांगा ना कोण का कुठे. आणि आपण बघू शकतो KPL पर्व 9व्या पर्वातील दुसरा क्वालिफायरचा हा सामना आपल्या समोर घेऊन आलेला आहे. तो म्हणजे KPLचा हा दोन्ही संघ. पुढचा चेंडू टाकण्यासाठी बॉलर ऑन द मार्क प्रदीप. आपण बघू शकतो प्रदीप एक अत्यंत असा अनुभवी गोलंदाज आहे. त्याच्या समोर उभा आहे तो म्हणजे बॉब डी. आणि बॉब डी नेमकं काय करू शकतो. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये अवघी 1 धाव जमा केली आहे. मात्र इथून पुढे तुफानी फलंदाजी त्याला करावीच लागेल. बघूयात काय होतंय. इथे मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता एकंदरीत KPL 2026 ची पर्वणी तुमच्या समोर आहे. आपापली घरदार सोडून माणसं इथे मुंबईला येऊन कामधंदा करतात आणि त्यांच्यासाठी फार सुंदर कवितेच्या ओळी एक शाहीर असं सांगतो. काय सांगतो थोड्या वेळात तुमच्यापर्यंत घेऊन येतोच. पण तत्पूर्वी दुसरा चेंडू टाकण्यासाठी प्रदीप ऑन द मार्क. आणि पुन्हा एकदा हात फिरवलाय, बोट फिरवलीत, कुरवाळलेला चेंडू. आणि आपण बघू शकतो खऱ्या अर्थाने 2 चेंडू दोन्ही निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश आलंय. ते म्हणजे प्रदीप याला. तिसरा चेंडू ऑन द मार्क प्रदीप. सामना करतोय बॉब डी. आणि इथे मात्र जोरदार मारण्याचा मानस. बॅटीची लागली आवडची कडा आणि फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि खरंच असं म्हणतात ना की लहू के जो रिश्ते थे उसको छोड़ के हम चले आ गए, सुकून आंखों के सामने था मुंह मोड़ के हम आ गए, और लूट रहे थे खजाने माँ बाप की छाव में, यहाँ कवडियों के खातिर घरदार छोड़ के आ गए. तशीच काहीची परिस्थिती असताना KPL सारखी मेजवानी रविवारच्या दिवशी तुम्हाला घेऊन आली आहे. ही सुंदर अशी पर्वणी त्याचा आनंद घेताना सर्वच रसिक श्रोते प्रेक्षक. आणि इथे मात्र उत्तम असा मारलेला चेंडू. सामना आपल्या डोळ्यासमोर आहे. प्रयत्न फसलाय आणि आणखीन एक गडी बाद झालाय. तो म्हणजे ASSK या संघाचा. डीजे. मनापासून आभार. आणि लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येणार आहेत समालोचन कक्षामध्ये आपले नवीन समालोचक. बघूयात कधी येत आहेत, कसे येत आहेत. तत्पूर्वी विकास ऑन द मार्क. सामना करतोय तो म्हणजे प्रदीप याचा.
आणि इकडे पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका, चेंडू गेलाय सीमारेषे पार, मिळतोय चौकार. आपल्या प्रेक्षकांमध्ये जर राम गायकवाड यांचा मुलगा इथे आलेला आहे, कृपया त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. राम गायकवाड यांचा मुलगा समालोचन कक्षापर्यंत आलेला आहे, जर इथे असेल तर कृपया त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा प्रदीप ऑन द मार्क आणि तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता KPL प्रेसिडेंट, आपल्या सर्वांचे लाडके, मनमिळावू स्वभावाचे आणि हवेहवेसे वाटणारे दादा. आणि तुम्ही बघू शकता जसा कॅमेरा तुमच्यापर्यंत आलाय, दादांच्या चेहऱ्यावरचं हास्य फार सुंदर. आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने भिरकावलाय, चेंडू डायरेक्ट गेलाय हातामध्ये, 2 बाउन्स खात आणि 1 धाव घेण्यामध्ये संघाला मिळतं यश. झिशान याच्या दावेवरती 3 षटकांअखेर 2 गडी बाद 21. DJ. عندي لك رقص. धन्यवाद DJ, आपल्या मनापासून आभार. आपण बघू शकतो KPL 2026 पर्व 9 आणि आतापर्यंत 3 षटकांअखेर 2 गडी बाद 21. दादा नाव काय म्हणाला तुम्ही? आणि जर इथे प्रेक्षकांमध्ये आशिष आणि आदर्श जर असतील तर कृपया आपण समालोचनी कक्षापर्यंत यायचंय. आशिष आणि आदर्श जर आपण प्रेक्षकांमध्ये खेळत असाल, कुठेही उभी असाल तर लवकरात लवकर समालोचन कक्षापर्यंत यायचंय, तुमची वाट इथे बघतायत. चला पुढचा चेंडू टाकण्यासाठी राहुल ऑन द मार्क. आणि काही कारणास्तव विकास थोडा तयार नव्हता. 2 चेंडूवरती आतापर्यंत 5 धावा जमवण्यामध्ये विकास याला यश मिळालंय आणि ह्या जोडीवरती आता सगळ्यांचं लक्ष आहे. राहुल ऑन द मार्क, सामना करतोय विकास. अरे बापरे, काय चेंडू टाकलाय, चेंडू हातातून सुटलाय म्हणावा लागेल आणि चेंडू गेलाय सीमारेषे पार, मिळतोय चौकार. त्याचबरोबर नोचा इशारा पंचांमार्फत. DJ. जास्त किती धावा बळकावण्यामध्ये यश मिळते ते म्हणजे विकास याला. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 9 धावा बनवत 300च्या स्ट्राईक रेटनी घोडदौड चालू आहे, ती म्हणजे विकास याची. आणि एकीकडे राहुल येतोय टुन्नुक करत. बघूयात पुढचा चेंडू, जोरदार मारण्याचा फटका, खरं तर फ्री हिट होता, फुल टोल वसूल करण्याचा हा चेंडू होता, संधी होती, मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाहीये आणि म्हणूनच की काय पुन्हा एकदा नो बॉलची मिळालेली फ्री हिट, त्याचा फायदा घेता आला नाहीये. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय ते म्हणजे राहुल यांना. एकंदरीत आपण पाहू शकतो प्रोजेक्टेड स्कोर फक्त 66 जरी दिसत असला तरी या संघाकडे तेवढी काबिलियत आहे, तेवढा दमकम आहे की याच्या पुढे हे जाऊ शकतात. आणि विकास याला टाकलेला सुंदर ब्लॉक होल, बुंदामध्ये टाकलेला चेंडू उत्तम असा खेळलेला आहे. 2 धावा घेण्यामध्ये यश मिळालंय. थ्रो जेवढा पाहिजे तेवढा चांगला नव्हता, चांगला थ्रो आला असता तर कदाचित धावचीत करण्याची संधी निर्माण झाली असती, मात्र ही संधी निर्माण झालेली नाहीये. आणि आपण बघू शकतो आता कुठे जाऊन विकासच्या बॅटीवरून थोडेसे तडफदार फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू 11 धावा बनवून विकास सामना करतोय राहुलचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सरळ दिशेने मारलेला आहे का, इथे मात्र चेंडू गेलाय सीमारेषे पार, मिळतोय चौकार. DJ.
धन्यवाद डीजे, आपले मनापासून मनापासून आभार. दुसरीकडे आता आपण बघू शकतो पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन ऑन द मार्क जात असताना राहुल ठाकूर सामना करतोय विकास. आणि काय सुंदर फटका विकासच्या माध्यमातून. चेंडू आलाय डायरेक्ट शिवछत्रपतींच्या चरणाशी आणि मिळतोय झणझणीत षटकार. डीजे बजने पे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा छिड़क छिड़क मल्ल. धन्यवाद डीजे, आपले मनापासून मनापासून आभार. 2 गो वरती आलेलं षटक आहे आणि पुन्हा एकदा जणू काही ऍक्शन रिप्ले. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेषे पार, मिळतोय षटकार. डीजे धन्यवाद डीजे. 1 गो शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. एक चोटी धाव घेण्याचा मानस पूर्ण झालाय आणि इथे मात्र अत्यंत महागडी ओव्हर टाकली आहे, ती म्हणजे राहुल यांनी 4 षटकांअखेर 2 गडी बाद 45. डीजे सतरंगी हुई साऱ्या मीटिंग्स करू नका, नाहीतर नंतर तुम्हाला माहिती आहे की कशा प्रकारे पेनल्टी लागली जाते. हेलो हेलो इलेक्ट्रिशियन, एडविन का इलेक्ट्रिशियन जहाँ भी हो थोड़ा स्टेज पे आओ. इलेक्ट्रिशियन थोड़ा स्टेज के पास आओ. चला, पंचांना विनंती, आपण थोडासा हस्तक्षेप करायचा आहे जेणेकरून सामना आपण लगेच चालू करू शकतो. आपल्याला माहिती आहे आजच्या दिवसामध्ये आपल्याला अंतिम सामना सुद्धा खेळवायचा आहे. अंतिम सामन्यातला पहिला संघ सुवर्ण अक्षरांनी कोरून ठेवलाय, तो म्हणजे महाराणा प्रताप स्ट्रायकर्स. आणि आपण पुढे जाऊन बघतोय सर्व रसिक श्रोते, रसिक प्रेक्षक आपल्या स्क्रीनवरती आहेत. आणि काय सुंदर आयोजन, नियोजन, संयोजन म्हणावं लागेल, ते म्हणजेच KPL 2026 पर्व 9 मध्ये. धन्यवाद डीजे. आणि समालोचन कक्ष आणि सुंदर गोड अशा शब्दामध्ये सामना पोहोचवता येईल. आपल्या सर्वांना विनंती आहे, थोडीशी जागा करा. समालोचन कक्षाच्या समोर उभा असणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना विनंती आहे की आपण, काय सुंदर सहकार्य आहे. पुढील चेंडू हातामध्ये घेऊन संघासाठी 5वं षटक हाताळण्यासाठी आलेला आहे अंकित शर्मा. वैयक्तिक 2रं, संघासाठी 5वं. पहिल्या षटकामध्ये सुंदर अशी गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली होती. सुंदर असा गडी त्याने बाद केला होता. आणि तुम्ही इथे बघू शकता रसिक श्रोते, रसिक प्रेक्षक अगदी डोंगराच्या वरच्या बाजूला बसून इथे सामना बघतायत. आणि स्क्रीनवरती ऑन द स्क्रीन तुम्ही बघू शकता की आपला हाच तो रसिक प्रेक्षक युजवेंद्र चहल या नावाने ओळखला जातो. इथे मात्र काय सुंदर असं क्षेत्ररक्षण अंकित शर्मा
मगाशी तुम्हाला जसं सांगितलं अत्यंत शिस्तप्रिय आणि असा हा गोलंदाज आहे. अंकित याच्या मार्फत आपल्या संघासाठी फार उत्तम अशी गोलंदाजी करतोय आणि योगदान सुद्धा देतोय. 5 टू गो. स्लोअर टाकलेला चेंडू फिरवून मारण्याचा प्रयत्न विकास याच्या मार्फत, प्रयत्न मात्र फसलेला आहे आणि उत्तम अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती म्हणजे अंकित शर्मा याच्या मार्फत. आतापर्यंत 2 चेंडू टाकले आणि दोन्ही निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळाले ते म्हणजे अंकित याला आणि विकास हेलो, सामना हेलो. करतो. प्लीज सभी प्रेक्षकों से निवेदन है कि जो बाउंड्री पे लोड दे रहे हैं बाउंड्री पे लोड ना दें. मीर बाजू में पैर को रख के बैठे हो. अरे अरे भाई बाउंड्री पे लोड मत दो. कौन है वो? बाउंड्री को छोड़ के खड़े रहो यार. नक्कीच सर्व प्रेक्षकांना केतुल, विनंती आहे की बाउंड्री केतुल यार, लाईन वरती जे तेरा बांबू व्हिडिओ बना बांधले मेरे पास, त्याच्यावरती 2 दिन लोट का. देऊन उभा राहू नका. त्यापासून थोडंसं अंतर ठेवा, उभा राहा आणि तुमच्यासाठी बसण्याची अत्यंत उत्तम व्यवस्था स्वर्गवासी राजू मोरे स्टँड मध्ये आपण केलेली आहे. जर तुम्हाला बसून सामना बघायचा आहे तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही बसून बघू शकता फ्री ऑफ कॉस्ट. आणि दुसरीकडे स्वर्गवासी संतोष कळमकर यांच्या नावाने सुद्धा आपण बघू शकतो की स्टँड दिलेलं आहे आणि इथे मात्र समोरच्या दिशेने मारलेला झणझणीत चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय षटकार. उत्तम, फार उत्तम, अतिउत्तम म्हणावं लागेल. आणि नक्कीच आपण बघू शकतो KPL ओनर्स होते, पूर्वीचे ओनर्स, माजी ओनर्स आणि त्यांच्या नावानेच आपण खरं तर प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी स्टँड बनवलेत. इकडे इकडे चेंडू फक्त गेलाय हवेमध्ये, झेल सुटलाय, देवाला द्यायला झोळी नाही घ्यायला. मात्र या सगळ्या गदारोळीमध्ये आपण बघू शकतो एकंदरीत धावून धावा पूर्ण केल्या त्या म्हणजे 1. आणि खऱ्या अर्थाने आपण बघू शकतो KPL 2026 सीझन 9 सत्र 9 आणि 9व्या सत्रातील दुसरा क्वालिफायर सामना तुमच्या डोळ्यापुढे आणि हा सामना खेळवला जातोय. खऱ्या अर्थाने त्या चमचमणाऱ्या ट्रॉफीसाठी कोण नाव कोरेल माहीत नाही. येणारा काही काळ, येणारी काही वेळ नक्कीच या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी समर्थ आहे. पुढचा चेंडू ऑन द मार्क आणि बॉबीच्या बॅटीतून निघालेला सुंदर असा फटका. मात्र फक्त आणि फक्त एकच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. 5 षटकांअखेर 2 गडी बाद 55. ऐक ना भावा, इकडे कोणतं स्टँड आहे बोला? कळमकर. भाई डीजे का नाही वाजवत आहे तू? dancing Cadillac. आणि तुम्ही बघू शकता KPL 2026 च्या माध्यमातून क्वालिफायरचा सुरू असलेला हा सामना आणि 5 षटकांअखेर 2 गडी बाद 55. आणि तुमच्या सर्वांना सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की प्रेक्षकांसाठी बसण्याची आणि चहा पाण्याची उत्तम अशी सोय केलेली आहे. ती म्हणजे स्वर्गवासी राजू मोरे स्टँड आणि स्वर्गवासी संतोष कळमकर या दोन्ही स्टँड मध्ये. तर सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपल्याला जी सोय करण्यात आली आहे त्याचा फायदा घ्यायचा. आणि काय सुंदर असा झेल पकडलाय सर्व प्रेक्षकांकडून जोरदार टाळ्यांनी. याचं स्वागत अभिनंदन झालंच पाहिजे. DJ
हार्दिक हार्दिक स्वागत. उपस्थित सर्वच रसिक श्रोते मायबाप, आपल्या सर्वांचं मी प्रथमेश निवेदन कक्षामधून हार्दिक स्वागत करतो. KPL 2026 पर्व 9 आणि सुरू असलेले हे क्वालिफायर 2 चे सामने. इथे मात्र लेग साईडच्या दिशेने गुडगा टेक शॉट, चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय चौकार. येताना पहिल्या चेंडूवरती विकेट घेतल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र 4 दिलाय आणि तिसरा चेंडू मारलाय सीमा रेषे पार. आणि आपण बघू शकतो पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले जणू चाललाय. अरे किसने कहा दम नहीं है हम में, हम की जरूरत थी. उसके बाद जो इन्होंने जो छक्का जड़ा था वहीं से इनिंग की शुरुआत करते हुए बॉल दीजिए. बॉल आणि नया बॉल है, एकूणच नया नया तीन बॉल है गडी हमारे बाद पास. 71 वरती आलेला स्कोर आहे. 3 गडी बाद 71 वरती आलेला स्कोर आहे. प्रोजेक्टेड स्कोर आता मात्र 100 100 याच्यावरती जाताना आणि तुम्ही बघू शकता आपल्या आपल्या रसिक प्रेक्षक मायबाप यांच्यासाठी आपण जी सोय केलेली आहे ती म्हणजे अर्थातच स्वर्गवासी राजू मोरे स्टँड आणि स्वर्गवासी संतोष कळमकर स्टँड या दोन्ही स्टँड मध्ये चहा पाण्याची उत्तम सोय आपण त्यांच्यासाठी स्वखर्चाने केलेली आहे. त्यांना विनंती आहे की त्यांनी तिथे जाऊन त्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि अर्थातच KPL चे माजी अध्यक्ष ते आधी राहिले होते. सर जूना बॉल हमारे पास है नहीं. वो है क्या? बॉल फेंको. तो मैच जो बॉल कमेटी के पास नहीं है तो रूल के हिसाब से तो हमें नए बॉल दिए जाएंगे. तो वही बॉल से आपको मैच स्टार्ट करना होगा. वो बॉल यहाँ पे होना चाहिए. कमेटी का डिसीजन है कि जो भी बॉल चुने हैं वो हमारे पास होने चाहिए. अदरवाइज जो आपके पास नए बॉल है वो आप थोड़े घिस सकते हैं ताकि वो जूना हो जाए और फिर मैच चालू कर सकते हैं. आणि अर्थातच उभा राहिलेल्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तेवढ्या तात्परतेने दिलेलं आहे. मात्र हा निर्णय पूर्णपणे पंचांचा असेल कुठला चेंडू द्यायचा आहे आणि त्यामध्ये आयोजक
यांची त्यामध्ये साथ मिळणार आहे. बघा आपल्या सर्वांना मगाचपासून मी सांगतोय, मनापासून विनंती करतोय की रसिक प्रेक्षक, रसिक मायबाप जे कोणी समालोचन कक्षाच्या समोर उभा आहेत त्यांना विनंती आहे की थोडीशी जागा करायची आहे की जेणेकरून आपल्याला इथून सहज बघता येईल. आणि याचीच दखल घेत स्वतः KPL चे प्रेसिडेंट इथे येऊन हे सगळ्या गोष्टी करताना दिसत आहेत. आणि आपण ऑन द स्क्रीन बघू शकतो सागर द रील स्टार असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि अर्थातच बघा तुम्ही बघा किती प्रेक्षक, किती त्याचे चाहते तिथे उपस्थित आहेत, सेल्फी घेण्यासाठी गेलेले आहेत. आणि त्यांच्याच तर्फे लवकरच सर्वांसाठी चहापाण्याची सोय समालोचन कक्षामध्ये करण्यात येणार आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. आणि अर्थातच 2 गो वरती आलेलं हे षटक आहे. आणि प्रदीप याने आतापर्यंत जवळपास 16 धावा खर्च केल्यात. अनिशने चांगला मात्र समाचार त्याचा घेतलेला आहे. बघूयात पुढे नेमकं काय होतंय. जितने भी दर्शक हैं हमारे, आपसे निवेदन रहेगा कि बाउंड्री लाइन पे ज़्यादा लोड ना दे, जो बैनर पे ज़्यादा लोड ना दे, थोड़ा एक कदम दूर होके मैच का आनंद ले. ये एलिमेंटर नंबर 1, एलिमेंटर का सामना जो भी जीतेगा वो नूर बॉयज से खेलेगा. हालांकि नूर बॉयज पहले 3 ओवर में पूरी तरह गेम में वापसी की थी, 4 ओवर में. और इसके बाद सेमीफाइनल नंबर 2 रहेगा और उसके बाद द ग्रैंड फिनाले, जिसके लिए चला पुढचा चेंडू उत्तम असा टाकलेला आहे. पंचांकडे वाईटची अपील मागितलेली आहे, मात्र पंचांनी अपील फेटाळून लावले. प्रदीप याचा चांगला कमबॅक म्हणावा लागेल, मात्र हे षटक थोडंसं महागड आहे. आणि या षटकामध्ये आपण बघू शकतो पुन्हा एकदा ऑन द स्क्रीन प्रोजेक्टेड स्कोर 100 शतकाच्या दिशेने जाताना इथे मात्र उत्तम असा फटका, मात्र चेंडू विसावतोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. उत्तम असा झेल जर्सी नंबर 13 भरत याच्या माध्यमातून डीजे. मुझे दिल मिलना को तेरा देवा, मुझे प्यार नहीं तुझसे है बा. जाने के बाद उनकी जगह पे अब आए किशन सिंह, एक अच्छे हार्ड हिटर बल्लेबाज. और विकास सर देख सकते हैं जिन्होंने कल के दिन में काफी बेहतरीन पारी खेली थी. और एक पावर प्ले यहाँ पे लिया है और पावर प्ले की ओर लेके आएंगे खुद उनके टीम के आइकॉन खिलाड़ी, टीम रॉयल राजपुताना के जिशान खान द मलाड एक्सप्रेस. उनके सामने रहेंगे आइकॉन खिलाड़ी ऑल स्टार स्पोर्ट्स कुवैत के विकास सर. वो पटकी हुई गेंद, यहाँ पे लाउड अपील है, देखना होगा अंपायर का इशारा, वाइड बॉल. चलो एलिमेंटर का मुकाबला आपके सामने दोस्तों. 6 ओवर की खेल हो चुका है. ऑल स्टार स्पोर्ट्स कुवैत का स्कोर है 72 रन, 4 विकेट. कैप्टन अभी भी क्रीज पे मौजूद, जो 14 गेंदों में 37 रन. और अभी नए बल्लेबाज आए हैं किशन सिंह, उनके सामने रह गए जिन्होंने पहले ओवर में पावर प्ले के ओवर में 14 रन खर्च किए. जयशान खान द मलाड एक्सप्रेस. देखते हैं दूसरी गेंद. ओहो हो, जोरदार डाली हुई गेंद, यहाँ पे लेग बाइस के रूप में 1 रन. डायरेक्ट हिट की जरूरत थी, हिट तो मारी है. अंपायर का इशारा, लाउड अपील है, अंपायर का इशारा देखना होगा. मुझे लगता है गलती के चलते 1 रन खाते में और ऐड होते हुए यहाँ पे जरूरत नहीं थी. यहाँ पे जिशान खान बोल रहे हैं अपने प्लेयर को, जरूरत नहीं थी, 1 रन तो पूरा हो चुका था. फिर एक बार अब विकास यादव स्ट्राइक पे है. देखते जो गलती की है रॉयल राजपुताना के. और स्क्रीन पे आप देख सकते हैं फाइनल टीम जो फाइनल में पहुंच चुकी है. टीम
रॉयल सॉरी महाराणा प्रताप स्ट्राइकर के कैप्टन सभी प्लेयर को आप देख सकते हैं स्क्रीन पे। और सबसे मेरी निवेदन रहेगा, जितने लोग की गाड़ी फायर ब्रिगेड के गेट के सामने है वहां से हटा दीजिए, अदरवाइज थोड़ी देर में पुलिस वहां पे पहुंचने वाली है और आपकी गाड़ी वहां से टो भी हो सकती है या फिर फाइन भी लग सकती है। धन्यवाद। ओ माय गॉड, फिर एक बार पुल करने की कोशिश थी यहाँ पे स्क्वायर लेग के क्षेत्र में, मिसिंग होते हुए यहाँ पे एक रन खाते में ऐड होते हुए टीम का स्कोर हो चुका है 74 रन 4 विकेट के नुकसान पर। आणि अर्थातच झिशान खान द मालाड एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा हा गोलंदाज स्वतः आलाय, स्वतः हाताळतोय, ते म्हणजे पॉवर प्लेचं षटक, 7वं षटक प्रगतीपथावरती आहे। आणि याच दरम्यान आपल्याकडे आलेली एक बातमी आहे, ज्यांची गाडी फायर ब्रिगेड ऑफिसच्या समोर आहे, किशन सिंह अगर कोई भी 6 मारेंगे, जितने छक्के मारेंगे, वायु स्पोर्ट्स की तरफ से 101 रुपए का इनाम। ओ क्या बात है, फुलर लेन की गेंद, शानदार शॉट, कवर्स के ऊपर से 1 बाउंड, 4 रन, कड़क डीजे। ऐका दाजी डीजे खचाखच भरा हुआ है आज का खूबसूरत ग्राउंड शारदाबाई गोविंद पवार कॉम्प्लेक्स बीएमसी ग्राउंड नंबर 2 आपके सामने खचाखच भरा हुआ एलिमेंटर का मुकाबला। जिशान के ऊपर किशन सिंह हावी होते हुए, इस बार जोरदार डाली हुई गेंद अंदर घुसते हुए लेकिन दिशा से भटकते हुए ये आती है अनदर व्हाइट बॉल। आणि अर्थातच कितीही वेग असला मात्र त्या वेगाला जर योग्य असं नियंत्रण नाही देता आलं तर मात्र काय होतं, त्याचे अनेक उदाहरणं आपल्या पुढे उभा राहतातच। त्यातीलच एक उदाहरण आपण एकूण बघू शकतो की झिशान खान द मालाड एक्सप्रेस स्वतः आला होता, मात्र एक फार मोठी अशी ओव्हर, फार मोठं षटक त्याच्या मार्फत टाकण्यात येते। अजूनही 3 चेंडू बाकी आहेत, 3 चेंडूमध्ये जास्तीत जास्त किती धावा मिळवता येतील, बनवता येतील, करता येतील, जोडता येतील, या सगळ्या प्रश्नांची उत्तर येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला भेटतीलच, मिळतीलच। पण तत्पूर्वी तुम्ही बघू शकता KPL चा हा थरार अनुभवण्यासाठी सर्व रसिक श्रोते मायबाप उपस्थित आहेत आणि पुढचा चेंडू टाकण्यासाठी मालाड एक्सप्रेस ऑन द वे सामना करतोय किसन। इथे मात्र पुन्हा एकदा जोरात टाकण्याचा प्रयत्न आहे, मात्र हा चेंडू दिशाहीन असल्यामुळे पुन्हा एकदा एक अतिरिक्त दर संघाच्या धावसंख्येत होते वाढ। संघाची धावसंख्या झाली आहे 4 गडी बाद 81। मुझे लगता है जिशान खान इस ओवर में कुछ ज्यादा कोशिश लगाने के चलते इस ओवर में अभी तक उन्होंने 3 वाइड बॉल डाले, हालांकि उनके तरफ से ऐसी गेंद आती नहीं है, लेकिन ये प्रेशर है दोस्तों एलिमेंटर का, KPL सीजन 9 का। देखते हैं अगली गेंद, जिशान, ओ फुलर लेन की गेंद, फिर बार बल्ला घुमा दिया है, क्या बात है, पावर प्ले का बेहतरीन यूज करते हुए किशन सिंह के बल्ले से आता धमाकेदार चौका। समुद्री तट पर एक अजीबोगरीब डरावना प्रणय, मैंने पहले कहा था जिशान को ज्यादा ही कोशिश कर रहे हैं इस गेंद में, इस ओवर में, इसलिए कुछ गेंदें उनके नियंत्रण से बाहर हो रही है, इसलिए कुछ 3 एक्स्ट्रा, उसके बाद 2 चौके, लेग बाइज के रूप में 2 रन, फिर लबाइज के रूप में। चलो अगली गेंद, ओ फिर एक बार, मैंने पहले ही कहा था प्रणय काफी जोरदार प्रयास डालने के चक्कर में अपनी लाइन लेन से भटक रहे जिशान खान मलाड एक्सप्रेस। नक्कीच नक्कीच 2 गो वरती आलेलं षटक आहे, मात्र फार मोठं षटक पाहायला मिळालंय आतापर्यंत। झिशान खान याच्या नावाप्रमाणे तेवढं चांगलं उत्तम असं गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं जरी नसलं तरी सुद्धा 2 गो वरती आलेलं हे षटक आहे आणि भरपूर अतिरिक्त असा प्रयत्न आणि त्या अतिरिक्त प्रयत्नांना कुठेही यश मिळताना दिसत नाहीये। आणि पुढचा चेंडू टाकण्यासाठी झिशान खान ऑन द मार्क जाताना आणि चांगला समाचार घेतलाय तो म्हणजे किसन याने 2 चेंडू आणि दोन्ही चेंडू मध्ये चौकार ठोठावलेत झिशान खान याच्या गोलंदाजीवरती। पुढचा चेंडू टाकण्यासाठी ऑन द मार्क झिशान,
इथे इथे मात्र हळूवार आतल्या बॅटीची लागली कडा आणि आता मात्र एका धावेवरती मानावं लागतंय समाधान. आपण बघू शकतो 5 चेंडूमध्ये 16 धावांची पार्टनरशिप झाली आहे. 4 गडी बाद होऊन 87 धावा जोडल्या आहेत. त्या म्हणजे ऑल स्टार स्पोर्ट्स कुवेत या संघाने. आणि विकास पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येताना आतापर्यंत 16 चेंडूमध्ये 37 धावा करत जवळ जवळ 220 असा स्ट्राईक रेट त्याचा आपण बघू शकतो. प्रोजेक्टेड स्कोर 102 वरती गेलाय आणि 1 टू गो शेवटचा चेंडू टाकण्यासाठी झीशान ऑन द मार्क. इथे मात्र उत्तम अतिउत्तम उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि 7 षटकांअखेर 4 गडी बाद 87. डीजे का सर बैटिंग कर रहे हैं। 17 गेंदों में 37 रन और किशन सिंह 3 गेंदों में 9 रन। भरत बडेला मैन फ्रॉम पिंपरीवाड़ा से बिलोंग करने वाले भरत बडेला नक्कीच भरत आलाय परत. बघूयात भरत आपल्या संघासाठी काय करतोय. आपण याच्या आधीच्या मॅच मध्ये पाहिलं होतं भरतने फार सुंदर अशी गोलंदाजी केली होती आणि शेवटचं षटक घेऊन आलेला आहे तो म्हणजे भरत. बघूयात नेमकं काय होतंय. आणि त्याचबरोबर वेळेचं बंधन न पाळल्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू पॉवर प्लेच्या सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागतोय. म्हणून म्हणतात ना वेळेचा सन्मान हा करावाच लागेल नाहीतर अशी शिक्षा भोगावीच लागेल. बघूयात काय होतंय. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. 7 षटक आतापर्यंत पूर्ण झालेत. 4 गडी बाद 87 वरती आलेला हा ऑल स्टार स्पोर्ट्स कुवेतचा संघ आहे. भरत ऑन द मार्क सामना करतोय. किसन 300चा स्ट्राईक रेट. हळूवार टाकलेला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न यशस्वी. मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते म्हणजे किसन याला. आणि पुन्हा एकदा तडफदार धडकदार हा फलंदाज आला आहे ऑन द मार्क ज्याने खऱ्या अर्थाने विकास केलाय आपल्या स्कोरबोर्डचा. 17 चेंडू 37 धावा जमा करण्यामध्ये यश मिळालंय. काय वाटतं नेमकं काय होईल हे येणारा वेळ नक्की आपल्याला सांगेल. पुढचा चेंडू ऑन द मार्क आणि इथे मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे जोरदार अपील केलेली आहे मात्र पंचांकडून कुठलाही निर्णय नाही. अपील फेटाळून लावली आहे. निर्धाव असा चेंडू भरत यांच्या मार्फत विकास यांच्यासाठी. आणि आपण बघू शकतो समालोचन कक्षाच्या समोर उभा असणाऱ्या रसिक श्रोते रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की आपण इथून थोडंसं बाजूला व्हा जेणेकरून सामना आम्हाला दिसू शकेल. आणि पुढचा चेंडू टाकण्यासाठी भरत ऑन द मार्क सामना करतोय. पुन्हा एकदा विकास. आता मात्र आपटून टाकलेला चेंडू कानाच्या बाजूने चेंडू जातोय सीमा रेषेपार मिळतोय झणझणीत चौकार. कमेंट्री पैनल के सामने से हट जाइए जितने भी हमारे दर्शक हैं कृपया करके लकी थोड़ा बाजू हो जाइए। आपके आजू बाजू में जो भी खड़े थोड़ा बाजू हो जाइए। चलो भरत बडेला की 3 गेंदें काफी अच्छी है। अभी तक 3 गेंदों में मात्र उन्होंने 5 रन खर्च किए हैं। देखते हैं चौथी गेंद। ओ फुलर लेन की गेंद कवर्स के ऊपर से वाह 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 शॉट ऑफ द मैच शानदार कड़क डीजे
धन्यवाद डीजे, आपले मनापासून आभार. 2-2 वरती आलेलं हे षटक आहे. सामना करतोय विकास आणि पुन्हा एकदा आपटून टाकलेला चेंडू उत्तम फटकावलाय. चेंडू जातोय सीमा रेषे पार. और इसी के साथ विकास सर की 20 गेंदों में 51 रन की पारी अगर आपको पसंद आई हो तो एक बार जोरदार ताली हो जाए विकास सर के लिए. बैटिंग बैटिंग वेल प्लेड. 102 स्कोर बोर्ड. अब मजा आएगा ये मैच देखने क्योंकि स्कोर लगभग एक अच्छे स्कोर तक पहुंच चुके हैं. 102 रन स्कोर बोर्ड पे एक गेंद आना बाकी है. भरत बड़ेला ने 5 गेंदों में 15 रन खर्च किए हैं. विकास भाई ने तीसरी गेंद खेलने आए थे जिसमें 4 रन जड़े, फिर कवर के ऊपर से शानदार शॉट, फिर 4 रन. देखते अगली गेंद. ओ उठा के खेल दिया है. क्या होगा? कनेक्शन. जितना चाहिए था उतना नहीं था. एक कैच पकड़ लिया है यहाँ पे. इसी के चलते ऑल स्टार स्पोर्ट्स कुवैत की इनिंग यहाँ पे समाप्त होती है. 6 विकेट के नुकसान के बाद ऑल स्टार्स का स्पोर्ट्स से 102 रन और अब विन आई है टीम रॉयल राजपुताना को 103 रन. अजीत दादा रावराणे उनको सम्मानित करते हुए स्टेज के ऊपर. बहुत बहुत धन्यवाद प्रथमेश आपका, आपकी आवाज सुनने के लिए. कुर्रार प्रीमियर लीग में और कुर्रार के जनता आपको बहुत ज्यादा प्यार देगी. प्रथमेश खास करके ठाणे से आए थे ये मैच के कॉमेंट्री करने के लिए. बहुत बहुत धन्यवाद प्रथमेश, तुझा आवाज खूप आवडला. पुढच्या मॅचेस साठी तुला भरपूर शुभेच्छा. प्रथमेश 2 शब्द बोलून जा आमच्या या भव्य दिव्य टुर्नामेंट साठी. नक्कीच याच्यासाठी बोलायचं एवढंच आहे की KPL सारखी टुर्नामेंट उभा करणं हे काही सोपं नसतं आणि म्हणूनच म्हणतात ना, उन्हादुना शब्द गेला राग कुणी धरू नका. ओळखीच्या रस्त्यांवरती अनोळखीपणा दाखवू नका. झाल्या कधी भेटी गाठी तर हसणे करणे विसरू नका आणि आले डोळा अश्रू कुणा तर अश्रू पुसणे विसरू नका. खऱ्या अर्थाने एवढंच सांगेल मित्रांनो, कांटों के बीच गुलाब खिलेंगे और जिंदगी में रहे तो फिर मिलेंगे. धन्यवाद, मनपूर्वक आभार. धन्यवाद प्रथमेश, तुला पुढील वाटचाली शुभेच्छा. असाच आम्हाला भेट दे KPL सीझन 10, 11, 12 मध्ये पण. धन्यवाद. प्रथमेश आपल्यासोबत ठाण्यापासून जुडलेले, मागच्या 3 दिवसापासून त्यांचा हा गोड आवाज आपण ऐकत आहोत या KPL सीझन 9 मध्ये. बिल्कुल. और डीजे मैन से रिक्वेस्ट करूंगा थोड़ा सा आवाज, जो माइक का आवाज है थोड़ा सा बढ़ा दीजिए. आज का आखिरी दिन होगा. थोड़ा सा आवाज यहाँ पे गूंजना चाहिए कुर्रार के इस नगरी में. कुर्रार प्रीमियर लीग
और थोड़े ही समय में हमारे साथ में जुड़ने वाले हैं हमारे सभी के चाहते रोहित शर्मा के कोच सिद्धेश लाड सर। तो सारे जनता जो दर्शक है उनसे निवेदन करूंगा कि सिद्धेश लाड सर आने वाले हैं। सॉरी, दिनेश लाड सर है। दिनेश शार्दुल ठाकुर, सिद्धेश लाड और द रोहित मैन के कोच थोड़े ही समय में कुर्रार प्रीमियर लीग के मंच के ऊपर होंगे। दिनेश लाड सर। हॅलो. हां, हा आवाज ठीक आहे. त्याचा आवाज थोडा मला वाटतं फाटला आहे. तो व्यवस्थित कर. हॅलो हॅलो. ओके. ए हॅलो हॅलो. माइक चेक, माइक चेक. हॅलो 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 हॅलो. चेक, साऊंड चेक. हॅलो चेक. कुठे स्प्रेड होत आहे? सामान चेक करतोय ना तुझ्या समोर. हॅलो चेक, साऊंड चेक. हॅलो हॅलो. चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. चलो दोस्तों, माइक चेक होते रहेगा. डीजे बाबू हमसे जुड़े हुए हैं. इसी बीच आप देख रहे हैं एलिमेंटर का मुकाबला आपके सामने. आईपीएल फॉर्मेट के तरह ये मैचेस आईपीएल के धरती में केपीएल के मैचेस आपके सामने. मुंबई में ये पहली लीग है जो आईपीएल के बाद चालू होने वाली कुर्रार प्रीमियर लीग, जिसके ऑर्गेनाइजर है हमारे सभी के लाड के चहेते अजीत दादा रावराने और उनके साथ हमेशा रहने वाले हमारे केपीएल के प्रेसिडेंट परशुराम क्षीरसागर. बंटी 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 गोरे कृपया करके स्टेज से संपर्क साधे. बंटी गोरे, बंटी गोरे कृपया करके स्टेज पे संपर्क साधे. चलो दोस्तों, 8 ओवर में 103 रनों का पहाड़ जैसा जो सामने आपको पहाड़ दिख रही है उस जैसा स्कोर रखा है ऑल स्टार स्पोर्ट्स कुवैत ने. उसका पीछा करने उतरे रॉयल राजपुताना के कैप्टन द मलाड एक्सप्रेस जीशान खान. उनके साथ में रहेंगे करण नरवारिया और गेंद हाथ में रहेंगी कैप्टन आइकॉन जिन्होंने 17 गेंदों में 50 रन जड़े, वही विकास यादव, मैन फ्रॉम पिंपरी पहाड़ा से बिलोंग करने वाले ऑल स्टार्स कुवैत के कैप्टन. चलो मैच को शुरुआत होते हुए यहाँ पे बिल्कुल अक्षय भोसले, बहुत ही मजा आने वाला है ये एलिमिनेटर 1 देखने के लिए. इसके बाद जो टीम इस मैच को जीतेगी वो खेलेगी एलिमिनेटर 2 क्वालिफायर खेलेगी. और पहली गेंद पे जिशान खान बैक टू पवेलियन. प्रसाद, आप देख सकते हैं पूरे ग्राउंड में सन्नाटा छाया है क्योंकि इतने सारे दर्शक सिर्फ जिशान खान की बल्लेबाजी देखने आए थे. क्योंकि जिशान खान कुर्रार हो या मलाड हो या मुंबई सबरवन का बहुत बड़ा नाम है और हमें भी उम्मीद नहीं थी कि ये पहले बॉल में ये होगा. लेकिन इसके पहले विकास भाई ने हाकिम भाई के साथ ऐसा कर चुके हैं. बिल्कुल उसी का कट एंड कॉपी पेस्ट दिखाते हुए जिशान खान मोहे मोहे के चलते बोल्ड. बिल्कुल मोहे मोहे मोमेंट है यहाँ पे रॉयल राजपुताना के लिए. देखना होगा रॉयल राजपुताना की पारी संभालने के लिए कौन आ रहा है. मुझे देख रहे हैं विशु, जाने माने नाम सितारा फ्रॉम मलाडिस्ट आर्यंस के लिए खेलते हैं ये भी विशु. तो विशाल सालुंकी. यस, ओवर टू यू. तो दोस्तों, आपको जो आवाज सुनाई दे रही है हमारे मित्र प्रसाद देसाई की, वो आवाज थोड़ी बैठी है. लेकिन वो आवाज क्यों बैठी है? क्योंकि केपीएल डे 1 से उनकी आवाज हमको सुनाई दे रही है, तो थोड़ा ईगो प्रॉब्लम हो सकता है. लेकिन प्रसाद, आपको बहुत बहुत धन्यवाद. आपने पूरे मन लगन से केपीएल में अपना योगदान दिया है कमेंट्री पैनल में. थैंक यू वेरी मच. और सारे दर्शकों से कहना चाहूंगा कि ये मेरे अकेले का सौभाग्य नहीं है, ये पूरे केपीएल कमेटी, हमारे ऑर्गेनाइजर अजीत दादा रावराने और हमारे अध्यक्ष परशुराम क्षीरसागर और सारे ही सपोर्टर्स की देन है. ये आप देख रहे हो डे 6. चलो दोस्तों, फिर एक बार
जिशान खान का विकेट गिरने के बाद काफी उम्मीद थी रॉयल राजपुताना को उनके कप्तान से, लेकिन एक बेहतरीन गेंद के चलते डगआउट की ओर चले गए। इसी बीच घुमा के खेलने की कोशिश थी, अंपायर का इशारा, यहाँ पे व्हाइट बॉल। तो खाता खुलते हुए टीम रॉयल राजपुताना का व्हाइट बॉल से। बिल्कुल, और अक्षय मैं कहना चाहूंगा जिशान खान का आज बिल्कुल भी दिन नहीं था। फाइनल डे जरूर था पर दिन नहीं था उनका, क्योंकि गेंदबाजी में भी खासा कुछ कर नहीं पाए। 2 ओवरों में 26 रन खर्च करके अपने टीम को बहुत शानदार गेंदबाज जरूर है, पर आज दिन नहीं था। और यहाँ पे हावी होते हुए जो कल का जो षटकार लगाया था अनिश ने, वो मोमेंटम कंटिन्यू करते हुए ऑल स्टार्स कुवैत। ओ क्या बात है, कट कर दिया था, लेकिन वहां पे थे ए डिवीजन खेलने वाले पार्थ शाह, उनके हाथों में गेंद, कोई रिस्क नहीं लिया यहाँ पे विशाल साळुंके ने रन लेने की। शानदार गेंदबाजी यहाँ पर आप देख सकते हैं, 1 रन खर्च किया है, एक बड़ा झटका। 50% ये मैच अब अपने मुट्ठी में करने की कोशिश करेंगे। ओ क्या बात है, लॉन्ग स्टॉप रीजन के ऊपर से 1 बाउंस गेंद जा रही है सीमा रेशा पार, ये तो एक चौकार। कम ऑन डीजे। बिल्कुल, और जुनून का असली त्योहार KPL इज हियर। चलो अगली गेंद फुलरलैंड की डिलीवरी थी, यहाँ पे हल्के हाथों से खेला 1 रन के लिए। और इसके पहले का शानदार पल्लू स्कूप देखने मिला हमको, महिला जयवर्धने का पेटेंट स्ट्रोक यहाँ पे खेलते हुए विशु। और आप हमारे साथ में कमेंट्री बॉक्स में जुड़ चुके हैं हर्षन रेडकर। आप थोड़े ही समय में मराठी मालवणी कमेंटेटर आप सुनोगे, उनकी आवाज हर्षन रेडकर, द न्यू वॉइस ऑफ मल्लाड। इसी के बीच आता हुआ एक शानदार स्ट्रोक आते हुए पूरे चौकार करण नरवरिया के बल्ले से। डीजे प्लीज। कुरार पासून मल्लाड पर्यंत। अगर किसी को ब्लैक वाला बैग मिला होगा तो हमें कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए, क्योंकि हमारे आइकॉन खिलाड़ी सईदू का वो बैग घुमा है। अगर किसी के पास होगा तो यहाँ पे लाके दे दीजिए, धन्यवाद। कम ऑन डीजे। कुरार पासून मल्लाड पर्यंत एकच नाव, एकच जल्लोष, आला आला KPL आला। बल्ला उचला, मैदान पेटवा, प्रत्येक चौकारावर गजर, प्रत्येक विकेटवर थरार। मल्लाडची आन, कुरारची शान, कुरार प्रीमियर लीग। धन्यवाद डीजे। शानदार यहाँ पे आप देख सकते हैं, पहली गेंद में हावी होने के बाद, एक बड़ा झटका लगने के बाद, थोड़ी यहाँ पे पारी संभालते हुए विशाल साळुंके, पार्थ शाह के हाथों में गेंद। एक सीजन क्रिकेटर है, अच्छी गेंदबाजी करते हैं, तेज तरारे गेंदबाज पार्थ शाह, जिन्होंने सुपर ओवर में अपने टीम को ये मैच जिताया था, वही पार्थ शाह आते हुए एलिमेंटर के मुकाबले में। अभी भी 42 गेंदों में 93 रनों की जरूरत है। इक्वेशन सिंपल है, 12 रन प्रति ओवर का। और जोरदार डाली हुई गेंद यहाँ पे पॉइंट के क्षेत्र में, पॉइंट के क्षेत्र में खेला गया शॉट, आसानी से 1 रन पूरा होते हुए दीपक गढ़वी थे वहां पे। 1 रन, शानदार गेंदबाजी, अच्छा हाई एम एक्शन, अच्छी रनअप के साथ, अच्छी हाइट के साथ गेंदबाजी करने वाले पार्थ शाह। बिल्कुल, और अक्षय भोसले से कहना चाहूंगा, देखिए स्कोरबोर्ड फंसा जरूर है, 92 रनों की आवश्यकता है, मात्र आपको 12 से 13 षटकार लगाने होंगे इस मैच को जीतना है तो। जरूर जरूर, और दमकम है अभी भी ये मैच में। करण नरवारिया उन्होंने करके दिखा। इसी बीच क्या बात है, शानदार शॉट, लॉफ्टेड शॉट, रोहित शर्मा की याद दिलाते हुए जबरदस्त। आज रोहित शर्मा के कोच आने वाले हैं, चाइल्डहुड कोच दिनेश लाड सर, बिल्कुल उसी तरह ही शॉट खेला है जो रोहित शर्मा खेलते हैं, लॉफ्टेड शॉट। शानदार शॉट यहाँ पर देखने मिला। करण नरवारिया चौकों से डील कर रही है इस ओवर की, पहले ओवर के आखिरी गेंद में भी उन्होंने चौका जड़ा था कवर्स के दिशा में, दूसरे इस बार लॉफ्टेड शॉट के चलते।
ओहो, कैच का मौका बन सकता है, शॉट फंसा है, पार्थ खुद आएंगे और पकड़ेंगे। क्या बात है, पार्थ की वापसी कराते हुए अब पूरी तरह टीम रॉयल्स राजपूताना बैकफुट पे, क्योंकि दोनों ही सलामी बल्लेबाज अब डगआउट की ओर चल चुके हैं। अब मुश्किलें काफी होगी प्रसाद, बिल्कुल मुश्किलें। बिल्कुल, पर देखना होगा अगले बल्लेबाज, क्योंकि मैं देख रहा हूँ कि भरत वदेला बचे हैं, वहाँ पे राकेश पाल बचे हैं। अगला बल्लेबाज कौन आता है संभालने के लिए रॉयल राजपूताना का खेल? किसी के पास ब्लैक बैग होगी तो कमेंट्री पैनल से संपर्क कीजिए, क्योंकि हमारे एक प्लेयर का वो बैग मिसिंग हो चुका है। अगर किसी को दिख गई होगी या किसी के पास रह गई होगी तो लाके दीजिए यहाँ पे। चलो, करण नरवारिया का विकेट जाने के बाद अब आए भरत वडेला। 39 गेंदों में 88 रनों का लक्ष्य। अब थोड़ी मुश्किलें यहाँ पे होती हुई टीम रॉयल राजपूताना को। 5-4 रेडी, देखते हैं अगली गेंद। और फिर एक बार, क्या बात है, और दर कैच का मौका हो सकता है। रविराज को जोरदार भागने की जरूरत थी यहाँ पे। ओ माय गॉड, अच्छे रनअप की जरूरत थी। थोड़े फील्डर नाराज है, खुद बॉलर भी नाराज है, क्योंकि ये 4 रन बचने चाहिए थे। इसके चलते आते हैं 4 रन। टीम के कैप्टन को आप देख सकते हैं, कीपर को देख सकते हैं, थोड़े अपने फील्डर के प्रयास से काफी नाखुश थे। उनको पता था कि ये कैच हो सकती थी, अगर अच्छा रनअप आपका हो सकता था तो। 4 गेंदों का खेल हो चुका है। 5 के ओवर में 1 विकेट और 9 रन आ चुके हैं। मैच ऑन है दोस्तों, कहीं मत जाइए। खचाखच भरा हुआ ये खूबसूरत स्टेडियम आपके सामने। केपीएल सीजन 9 एलिमिनेटर का सामना। 1 ओवर 4 बॉल 19 रन 2 विकेट। दोनों बड़े झटके अब डगआउट की ओर चल चुके हैं। भरत वडेला वापसी कराएंगे कि नहीं? फुलर लेन की गेंद सामने की तरफ खेल दिया है, लॉन्ग ऑन की तरफ क्षेत्र रक्षण है खुद कप्तान। 5 गेंदे हो चुके हैं, 10 रन आ चुके हैं। स्कोर बोर्ड 20 रन अभी भी जीतने के लिए चाहिए। 83 रनों की जरूरत 37 गेंदों में। बिल्कुल, और यहाँ पे मैं देख सकता हूँ विशु अगर आखिरी तक खड़े हुए तो मुझे लग रहा है ये रॉयल राजपूताना के लिए रॉयल राजपूताना जैसी पारी खेलेंगे विशु। अगली गेंद फिर से पल्लू स्कूप करना चाहते थे, वापसी दिलाते हुए यहाँ पे पार्थ शाह। क्या बात है, विशाल सालों के डग आउट की ओर। पार्थ शाह पूरी तरह अपनी टीम की वापसी दिलाते हुए अब आए हैं रविराज। अच्छी हाइट वाले गेंदबाज, लेफ्ट आर्म गेंद डालते हैं, थोड़ी कटर मारते हैं, वही रविराज। चलो, शहीदों का बैग यहाँ पे मिल चुका है। जो ब्लैक बैग के में जो बार बार बोल रहा था माइक पे, वो बैग हमें मिल चुका है। धन्यवाद। ओवर टू यू प्रसाद। बिल्कुल देख रहा हूं मैं अगले बल्लेबाज आते हुए राकेश पाल। अगर राकेश पाल यहाँ पे एक षटकार लगाते हैं तो उनको वंडर बॉयज की तरफ से उनको 100 रुपए का पारितोषिक का, और अगर हैट्रिक षटकार लगाते हैं तो 500 रुपए का पारितोषिक वंडर बॉयज की तरफ से। थर्टी 36 बॉल में 83 रनों की आवश्यकता है अभी भी, मतलब करीबन 11 षटकार लगाने होंगे यहाँ पे। पहली गेंद और आता हुआ लॉफ्टेड शॉट, क्या ये कैच होगा? ये नो, हल्की सी मिस फील्डिंग
और गेंद जाती सीमा रेखा पार, 4 रनों के लिए चौकार। एक बड़ा ड्रॉप कैच कहना चाहूंगा मैं, भरत बदेला थे वहां पे। अक्षय कितना भारी पड़ सकता है इनके ऊपर। अक्षय भोसले मैं कहना चाहूंगा बहुत बड़ा मौका था वहां पे। प्रयास काफी अच्छा था प्रसाद, आप देख सकते हैं पूरा 100% उन्होंने डाला था। अनेश पिंपले ने पूरी तरह अपने आप को समर्पण किया था उस गेंद में, लेकिन कंप्लीट नहीं कर पाए। उसके चलते 4 रन यहाँ पे खाते में ऐड होते हुए। ओ माय गॉड, इस बार घुमा के मारने की कोशिश, इस बार अभिषेक बांदेकर और सुधीर दास के गलती के चलते और एक खाते में 4 रन ऐड होते हुए। रविराज हालांकि अच्छी गेंदबाजी कर रहे, और ये वाइड गेंद भी थी। अंपायर का इशारा वाइड था, मतलब एक और अतिरिक्त रन। और बिल्कुल खराब गेंदबाजी और खराब क्षेत्र रक्षण वहां पे मैं देख रहा हूँ। सुधीर दास और अभिषेक बांदेकर दोनों के बीच में जैसे सुई में डालते हैं धागा, उस प्रकार से गेंद चली गई सीमा रेखा 4। सही बोले आप। रविराज की ओर मुझे अब लग रही है थोड़ी महंगी साबित हो रही है, क्योंकि एक बिंदु में 9 रन खर्च किए। इसी बीच भरत बड़ेला ने उठा के खेल दिया है वहां पे। पार्थ शाह, ओ माय गॉड, पार के हाथों से गलती, पार्थ के हाथों से गलती। यहाँ पे ये गलती कितनी महंगी पड़ेगी। बिल्कुल, और बहुत ही खराब क्षेत्र रक्षण यहाँ पे हो रहा है। तो मैं कहना चाहूंगा हमारे अध्यक्ष साहब कह रहे हैं प्रसाद, कोंबडी पळाली आणि ती गेली चौकारावर। प्रसाद हमारे साथ अब जुड़ चुके हैं जिन्हों की मधुर आवाज पिछले 4 दिनों से मालवनी मराठी मिक्सर, हमारे सबके प्यारे हर्षन रेडकर। वेलकम हर्षन रेडकर टू द कमेंट्री बॉक्स। आता सभी दर्शकों से कहना चाहूंगा, देखिए आपने हिंदी समालोचक बहुत सुना होगा, मराठी समालोचक भी आपने सुना होगा, पर आप कुछ नया सुनोगे अभी मालवनी समालोचक में। हर्षन रेडकर, द न्यू वॉइस ऑफ कुर्रार, उनका हार्दिक हार्दिक स्वागत है और बहुत बहुत धन्यवाद अक्षय भोसले आपकी आवाज के लिए। हॅलो, धन्यवाद. वंदूया. प्रथम गणपती गजाननाला वंदन करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. निश्चितच आजच्या या KPLच्या थरारमध्ये 2026 मध्ये पुनश्च एकदा सर्वांना मी हर्षण रेडकर मॅन फ्रॉम कुरार मलाडमधून तुमका सगळ्यांका गाववाल्यांका देव बरा करो म्हणतोय. आजच्या दिवसात अंतिम महाअंतिम मुकाबल्याच्या सामन्यामध्ये मी सर्वांचा पुनश्च एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते. नक्कीच आज टाळ्यांचं गजर मात्र चाहू बाजूने हो, कारण आजचं अंतिम दिवस महत्वाचा दिवस. आजच्या दिवसात या पर्वातील आपणाक भेटलो महाअंतिम विजेतो, त्यासाठी मात्र जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये कडक कडकडीत यावेळी मात्र वा 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 व्हॉट अ कॅच. यावेळी मात्र बघायला गेला तर नक्की करू गेलो नरकासूर आणि झालो संकासूर. कडक असा कॅच मात्र पार्थच्या गोदीमध्ये येऊन विसावला आणि झटको लागलो. यावेळी मात्र राकेशच्या स्वरूपात माघारी परतलो गडी. बिल्कुल, और इसी के साथ में पार्थ शाह के लिए अजीत दादा राव राणे की तरफ से 501 रुपए का पारितोषिक. जोरदार ताली एक बार पार्थ शाह के लिए. अजीत दादा राव राणे, उन्होंने ये कैच विटनेस किया है वहां पे स्टेज के ऊपर खड़े होकर. शानदार कैच. पार्थ शाह 501 रुपए का पारितोषिक पार्थ को अजीत दादा राव राणे द ऑर्गेनाइजर्स की तरफ से. थँक यू डीजे. काय अप्रतिम कॅच, अफलातून कॅच, अनबिलिव्हेबल कॅच आपण बघितलं मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर पाथ यावेळी मात्र मैदानात आग लावताना दिसतोय. अप्रतिम एलिमिनेटरचा सामना, अंतिम मोक्याचा सामना, यावेळी मात्र डू और डाय असलेला सामना आणि त्यामध्ये मात्र मेहनतीचं कस लावताना ते आपण खेळाडू पाहतोय. यावेळी मात्र अंतिम मोक्याच्या क्षणी हाईट यावेळी मॅटर ठरली आणि त्याच वेळी मात्र कॅच आउटच्या स्वरूपात गडी माघारी झाल्यानंतर मात्र यावेळी डगआउट मध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण. धावा झाले आतापर्यंत 32, लॉस ऑफ 4 विकेट. इक्वेशन विजयाचं 31 आणि 74 धावा बनवायचे आहेत. 71 माफ करा, 71 धावा बनवायचे आहेत. बिल्कुल, और मैं कहना चाहूंगा शायद पार्थ शाह ने ये कैच नहीं पकड़ा है, पार्थ शाह ने पकड़ा है मैच, क्योंकि राकेश पाल जो शैली के बल्लेबाज है, बड़े बड़े स्ट्रोक्स लगाने में माहिर, उनका षटकार के ऊपर ये शानदार कैच पकड़ते हुए पवेलियन का रास्ता दिखाया. 501 रुपए का पारितोषिक.
यहाँ पे अजित दादा राव राणे के ओ हो यावेळी मात्र दांडी 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 गोल ढेंग्या खालून गेलेला चेंडू सरळ तटक्या पेचून बाहेर गेलो आणि यावेळी मात्र डिस्टर्ब झाले. यष्ट्या मात्र उद्ध्वस्त झाले आणि मात्र प्रसाद सांगाचा झाला. तर पुन्हा एकदा करू गेलो नरकासूर आणि झालो संकासूर. बघू गेलो तर अप्रतिम चेंडू, खोलातलो चेंडू, भोकातलो चेंडू, यावेळी मात्र तटक्या पेचून सरळ यष्ट्या उद्ध्वस्त. आपण रिप्ले पाहतोय. यावेळी मात्र फुलर लेनचा पद्धतीचा चेंडू ऑफ आणि मिडलला जाऊन धडकला आणि सरळ त्रिफळाचीत. इट्स ओ यू टू. बिल्कुल अभी समीकरण 30 गेंदों में 71 रनों की जरूरत है. मतलब मैं कहना चाहूंगा कि अभी 30 गेंदों में आपको सिर्फ 10 षटकार लगाने होंगे रॉयल राजपूताना को अगर इस मैच को जीतना है. 30 गेंदों में आपको ढूंढ के निकालना है वो 10 गेंदे जहां पे आप षटकार लगा सकते हो. दोनों बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर होंगे. भरत बदेला, क्या भरत लगा सकते हैं स्ट्रोक देखने होंगे. 10 षटकार में से कौन अपने कंधे के ऊपर भार उठाता है. वहां पे राहुल ठाकुर बॉलिंग में खासा कुछ कर नहीं पाए पर कमबॅक करना होगा यहाँ पे. डेफिनेटली प्रसाद सांगायचं झालं तर आतापर्यंत आपण बघतोय 32 धावा झाल्यात, 5 गडी गारद झालेत. म्हणजे अर्ध संघ तर मात्र डगआउटच्या दिशेने माघारी परतलो आणि अजूनही 5 षटक शिल्लक आणि 71 धावा. म्हणजे जवळजवळ येणाऱ्या चेंडूमध्ये आपण 10 ते 11 षटकार मारणं अगदी नितांत गरजेचा. आणि त्यासाठी मात्र आपण पाहतोय जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये उलटी टोपी मिस्टर विकास सर, ही आयडेंटिटी विकास सरांची. आणि विकास सर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अगदी अतिटरीचा सामना. यावेळी मात्र दिलो की धडकन रोखनेवाला सामना म्हणू शकतो. प्रेक्षक बघा नक्की जे बसले होते ते उभे झालेत प्रसाद आणि बाउंड्री लाईनला चहू बाजूने आपण फक्त या मालाडवासियांचं प्रेम पाहतोय. आता मात्र या एलिमिनेटरचा आपण हा सामना रंगतदार सामना, ही रणधुमाळी, हे रणसंग्राम आजमावतोय. कारण आज खेळला तर यापुढे जाणार आणि जो हरेल तो मात्र पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. बिल्कुल. और इसी के बीच में एक घोषणा आती हुई ऑल स्टार की तरफ से, जो फील्डिंग टीम है ऑल स्टार की तरफ से जो भी प्लेयर भरत बदेला का विकेट निकालता है उसको ऑल स्टार की तरफ से एक चमचमाती हुई कैप मिलेगी. अगली गेंद पटकी हुई गेंद थी, खेल लिया पुल पे और सक्सेसफुल. 6 रनों के लिए डीजे प्लीज. येस डेफिनेटली बघितला तर कडक कडकडीत सिक्सर. यावेळी मात्र डीजेचं चालू होईना मिक्सर परंतु लागली इकडे सिक्सर. बघितलं तर काय अप्रतिम प्रसाद आपण खेळलो होतो. फटको सजवलो, फुल शॉट, फुल द सक्सेसफुल, पॉवरफुल, कडक एकदम हँडसल फुल बघितलं गेलो. आणि यावेळी मात्र सिक्सर येणं नितांत गरजेचा. परंतु ऑल स्टार संघ बघू घेतलो तर अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा आपण आतापर्यंत बघला. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आखूट टप्पो, यावेळी मात्र अगदी अचूक टप्पो. आणि त्याच वेळी मात्र विकास सर यावेळी मात्र कम बॅक करताना आपण पाहतोय आजमावतोय आपली ताकद. कारण यावेळी मात्र अंतिम मोक्याचं पाऊल, जर हे पाऊल चुकीचं पडलं यावेळी मात्र अगदीच गती कमी केली होती. त्यानंतर मात्र अलगेज नो मॅच लँड मध्ये चेंडू चाललो तिथे बॉब द बिल्डर बघतोय आपण. यावेळी मात्र बॉबने फील्ड गॅदर केली, थ्रो केलाय विकास सरांकडे. धावा झाले आतापर्यंत 39. अजूनही जे 10 षटकार रिकामी राहिलेत, ज्यांची जागा रिकामी राहिले ती मात्र जागा आता भरून काढावी लागेल 10 षटकारांनिशी. या पुढचा चेंडू विकास सरांचा फ्लिक केलाय, नो मॅच लँड मध्ये चेंडू चाललाय तिथे येतोय क्षेत्ररक्षक फील करतोय. त्यानंतर मात्र गॅदर केल्यानंतर एकच धाव. या एका धावेने आपण पाहतोय अजूनही इक्के दुक्के से कुछ नहीं होगा भाई, यहाँ पर छक्के लगाने पड़ेंगे. अगर छक्के नहीं लगाए तो खुद के छक्के छुडेंगे. असंच मात्र हे समीकरण आपण पाहतोय. लाडकं व्यक्तिमत्व यावेळी मात्र प्रेक्षक राजाच्या सर्वांच्या भेटीसाठी आले. पुढे येऊन सरचवले डान्सिंग. इट्स हो रम येतोय कडक चौकार. व्हॉट अ फोइव. यावेळी मात्र शॉट खेळताना पाहतोय वाह अप्रतिम कडक कलाटनी देणारा चौकार प्रसाद पाहतोय आपण. बिल्कुल. और आप देख सकते हो आपके परिसर में अजीत दादा राव राणे निरीक्षण करने ग्राउंड के ऊपर सारे दर्शकों से मिलने आ चुके हैं. आप अजीत दादा राव राणे सर को मिल सकते हो. अजीत दादा राव राणे अभी स्वर्गीय राजू मोरे स्टैंड के यहाँ पे प्रस्तुत करते हुए अजीत दादा राव राणे वहाँ पे
निरीक्षण करते हुए पूरे ग्राउंड का और सुविधा क्या दे सकते हैं इस ग्राउंड में. जोरदार तालियां एक बार अजित दादा रावराणे के लिए. येस, टाळ्यांच्या गडगडाटात यावेळी मात्र दादांचा सगळ्यांनी स्वागत करूचा. स्कोर झाला आतापर्यंत 44 विकेट गरात झाले 5, 24 चेंडू आणि 59 धावांचा असा लक्ष्य. यावेळी मात्र हे लक्ष्य मात्र साध्य करण्यासाठी आपण बघतो जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला मैदानाचे राजा खेळतात तर एका दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांच्या मनातला राजा रयतेला भेटायला आलाय. याच प्रकारे मात्र हे आपलं उमद व्यक्तिमत्व, आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, चांगलं नेतृत्व हीच एक कला. आणि त्याचवेळी मात्र पहा आपल्या सर्वांचा स्वाभिमान, अभिमान, आपल्या सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्वांच्या भेटीस येताना पाहतोय आपण, आजमावतोय. आज दादांची स्माइल अगदीच अप्रतिम आहे. आज आनंद आहे कारण KPL चं महापर्व येस अंतिम मोक्याच्या क्षणी आले. आणि त्यासाठीच मात्र 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाले 44. अर्धा संघ अजूनही मैदानाच्या बाहेर गेलाय. 5 गडी अजूनही गारद करणं मोक्याचं आणि त्यासाठी जद्दोजहद ऑल स्टार कुवेत संघ मात्र आपण करताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बिल्कुल. और 24 गेंदों में अभी आपको करीबन 8 से 9 षटकार लगाने होंगे रॉयल राजपुताने के लिए. और इसी के साथ में आता हुआ एक शानदार गेंद बॉब द बिल्डर. येस डेफिनेटली वाइड लेंथ टॉपवर आणि रन लेंथ वाटीवर याप्रमाणेच मात्र हो चेंडू होतो. फसवो चेंडू दाखवलो आवळो आणि दिलो कुवाळो. त्याचप्रमाणे मात्र प्रसाद भाऊ गेला. तर या प्रकारची गोलंदाजी जर झाली तर कुठेतरी ऑल स्टार कुवेत संघ मात्र कुठेतरी वर चढ ठरताना आपण बघतो. अप्रतिम फलंदाजी तर नक्कीच केली गेली. मात्र जिशान सारखो खंदो फलंदाज माघारी परतल्यानंतर कुठच्याही फलंदाजाने स्वतःच्या खांद्यावर कुठची जबाबदारी घेताना मात्र आपण बघू दिसली नाही. परंतु भरत एका बाजूने एका अतिखिंड लढवताना बघतो. अखूट टप्पो यावेळी मात्र टप्प्यात कार्यक्रम सीमा रेषा पार. बैल गेलो तो गेलो, जाताना 9 हाताचा कासरो घेऊन गेलो. थँक्यू. आज मात्र आपल्या पायावर उभं नाही राहायचंय तर नुसतं थिरकायचंय कारण आज सुगम संगीताचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर क्रिकेटचा रंगलेला रणसंग्राम आपण पाहतोय, अनुभवतोय. कारण यावेळी मात्र विशेष महापर्वणी KPL 2026 हे अंतिम दिवस आणि यावेळी मात्र आपण पाहतोय दादांना सर्वांच्या समवेत एन्जॉय करताना. बरीच वर्ष लागली होती या मोमेंटची आपण वाट पाहत होतो आणि त्यावेळी मात्र आपल्या सर्वांच्या भेटीस आलेली KPL स्पर्धा. अप्रतिम चेंडू यावेळी मात्र थोडीशी गती कमी केली, त्यानंतर मात्र पाहिलं आणि नक्कीच एका धावेने मात्र सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. परंतु अजूनही 21 चेंडू आणि 51 धावांचं भलं मोठं असं कार्यक्रम करूचो लागतो, टप्प्यात कार्यक्रम करूचो लागतो प्रसाद. बिल्कुल. और मैं कहना चाहूंगा अभी यहाँ से अगर रॉयल राजपुताना सिर्फ 21 गेंदों में उनको 7 बड़े स्ट्रोक्स लगाने होंगे. 7 बड़े स्ट्रोक्स आ गए, 7 षटकार. देखना होगा कौन लगा सकते हैं. बॉब द बिल्डर. अगली गेंद स्लोवर चेंडू, फसवो चेंडू गंडवला. यावेळी मात्र खराब बॅटिंगचा प्रदर्शन. फसवो चेंडू आपण बघितलो, त्यानंतर मात्र हलके फलंदाज फसलो गेलो. भरतकडे मात्र ती कला होती परंतु यावेळी मात्र हेरलं नाहीये. अजूनही एक अंतिम चेंडू, लास्ट चेंडू, आखरी गेंद शेष, दोन्ही केले विशेष अशा प्रकारचा चेंडू वाहतोय. बॉबने टाकलेलं फुलटॉस चेंडू, फुलटॉस टप्प्यावर कार्यक्रम. सत्यनारायण महापूजा प्रसाद आपण घेतला गेला. यावेळी मात्र षटकाराच्या दिशेने सिक्सर आया. उठाओ बल्ला मचा दे हल्ला, हर चौका पे शोर मचा, हर छक्का सीधा हवा. मलाड की आन KPL, कुरार की बान KPL, क्रिकेट की शान. थँक्यू. अंतिम 18 चेंडू मध्ये अजूनही 44 धावांची गरज. 18 बॉल्स 44 रन्स नीड. बिल्कुल. अभी खेल जो मैं कह रहा था 7 षटकारों की जरूरत है. अभी षटकार बचे 6 षटकार आपको लगाने होंगे 18 गेंदों में. मतलब 18 गेंदों में आपको ढूंढने होंगे 6 ऐसी डिलीवरी जहां पे आप भेज सकते हो. सो पार्क आउट ऑफ द पार्क 6 रनों के लिए रॉयल राजपुताना के लिए बहुत ही शानदार पारी खेलते हुए भरत बदेला.
डेफिनेटली 15 चेंडू आणि 36 धावावर आपण भरतला खेळताना पाहतोय. प्रसाद 103 रनांचं हे टार्गेट आपण पाहतोय. आपले अजितदादा सर्वांच्या भेटीस यावेळी मात्र मैदानाच्या आत बाहेर फिरताना दिसतोय. चला लवकर करायचंय, वेळेचं भान ठेवायचंय. संध्याकाळ आपण दुपारनंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये, संध्याकाळच्या सत्रातून हळूहळू रात्रीच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय. बिल्कुल. और पूछना चाहूंगा कितने मिनट्स हुए हैं? 5 ओवर की समाप्ति हुई है. प्रसाद आतापर्यंत 5 ओव्हर संपले आहेत आणि 30 मिनिटं झाली आहेत. एक्झॅक्टली 40 मिनिटाची आपण अवधी दिली होती एका इनिंगसाठी, परंतु टाइम मॅनेजमेंट करणं यावेळी गरजेचं आपण पाहतोय. थँक्यू डीजे. टार्गेट 103 आणि आतापर्यंत 59 धावा झाल्या आहेत. 5 गडी गारद झालेत, 5 षटकं समाप्त झाली. 18 चेंडू आणि 44 धावांचं इक्वेशन विजयासाठी आपण पाहतोय, आजमावतोय आणि अनुभवतोय ही महापर्वणी KPL 2026 ची. यावेळी मात्र व्हाट अ बॉलिंग, व्हाट अ पीस ऑफ बॉलिंग. बिल्कुल बिल्कुल, बहुत ही अच्छी गेंदबाजी देखने मिल रही है. और हमारे बीच में जुड़ चुके हैं अमित भाई, अमित शर्मा. अमित भाई, उनका हार्दिक 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 स्वागत है रंगमंच के ऊपर. तो मैं कह रहा हूं कि 17 गेंदों में 44 रनों की आवश्यकता, तो अभी भी 6 षटकार लगाने होंगे. 17 गेंदों में कौन लगा सकता है 6 षटकार? और ये आता हुआ पहला षटकार. जोरदार ताली एक बार राहुल ठाकुर. डीजे प्लीज. थैंक यू डीजे. तो हर्षण, मैं आपको बताना चाहता हूं कि 38 रनों की आवश्यकता है अभी 16 गेंदों में, तो 5 षटकार लगाने होंगे. कौन लगाएगा वो? और एक बड़ा स्ट्रोक जरूर खेलना चाहते थे. 1 रन बाकी कंप्लीट किया है. और यहाँ पे देखिए 1 रन शॉट जरूर होता था वहां पे, पर अच्छी वहां पे सूझबूझ तरीके से मैं कहना चाहूंगा राहुल ठाकुर बल्लेबाजी करते हुए अपने टीम के लिए. प्रेशर इज ऑन और मुझे प्रेशर दिखाई दे रहा है वहां पे बंटी शिंदे और सुधीर दास के चेहरे के ऊपर. प्रेशर डेफिनेटली 15 चेंडू 37 धावांचा योग खेळ मात्र आपण बघलो. परंतु जर सांगायचं झालं तर भरत एका बाजूने 15 चेंडू आणि 36 धावांवर तब्बल खेळताना आपण आजमावतो भरतची बॅटिंग. दुसऱ्या बाजूला राहुल 6 चेंडू आणि 10 धावा. या दोघांचाही बॅटिंगचा विश्लेषण. परंतु आता एकानेच नाही तर दोघांनीही जोर लावतो लागतो. जर नाही लावलो तर परिस्थिती दुसरी असली. मोठा फटको मारण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र चान्स होतो, परंतु चेंडू सरळ काऊ कॉर्नरच्या दिशेने. अप्रतिम फेकी. बंटीचा मात्र कला कौशल्य आणि यावेळी मात्र स्वतःच्या हातानं जग फिरान इलो आणि थँक्यू डीजे. अप्रतिम बघा काय कौशल्य होतं. क्षेत्ररक्षण जबरदस्त केलं होतं तिथे. आपण पाहतोय किसन होता तिथे. अप्रतिम अचूक फेकी. त्यानंतर बंटीचं कौशल्य, माइंड गेम, रवीची मिळालेली साथ आणि या सांघिक कामगिरीवर प्रसाद अगदी टप्प्यात कार्यक्रम झालो. कार्यक्रम संपुष्टात दिलो खळखट्याक. आणि यावेळी मात्र रनआउटच्या स्वरूपात माघारी धाडलो गेलो. गडी गेलो गारत. त्यानंतर मात्र आपण बघतोय मिस्टर पॅडी. बिल्कुल. और कहना चाहूंगा बहुत अच्छी पार्टनरशिप वहाँ पे हुई थी. 34 रनों की पार्टनरशिप हमको देखने मिली है और इसी प्रकार की पार्टनरशिप करनी होगी यहाँ पे प्रदीप पड़े और भरत बदेला अगर इस मैच को जीतना है. लाइट्स इज ऑन, अंडर लाइट्स. थोड़ा सा मुश्किल जरूर होगा वहाँ पे भरत बदेला. देखना होगा. अभी भी 5 षटकार लगाने हैं 14 गेंदों में. कौन लगा सकता है 5 षटकार? पड़े या फिर भरत? रवी गोलंदाजी मार्क. मोठो फटको. हो 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 रंबा. हो 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 हो. यावेळी मात्र कडक सिक्सर. 13 गेंदों में 30 रनों की जरूरत है. मतलब अभी भी आपको लगाने होंगे सिर्फ
13 गेंदों में 4 षटकार और स्टेज पर दोबारा से एक ग्राउंड का पूरा निरीक्षण करके आ चुके हैं हमारे ऑर्गेनाइजर अजीत दादा राव राणे। जोरदार ताली एक बार अजीत दादा राव राणे के लिए। और स्टेज की दिशा में वाह वाह, आग लगा देगा, आग लगा देगा, आग लगा देगा भाई, ये तो छप्पर पाड सिक्सर देगा, कडक सिक्सर। आणि आता मात्र काय अप्रतिम सामना रंगलाय, 13 चेंडू आणि 30 धावा अजूनही गरजेचं। जिथे पडलाय कमी रवी तिथे बोलतो आमचा कवी। यावेळी मात्र रवीच्या पाठ भर वळ आणि टेन्शन टेन्शन टेन्शन, प्रेशर कुकरची शिट्टी वाजलीये। अप्रतिम कडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण करताना पाहतोय। थैंक यू। ओव्हर ड्राइव क्रॅकिंग। और अभी 12 गेंदों में 24 रनों की जरूरत है। 12 गेंदों में 24 रनों की जरूरत है। मैच इज ऑन। भले ही हमारा एक कैमरा टूट चुका है पर मैच नहीं रुका है अभी तक। जोरदार तालियां एक बार आपको अगर ये बैटिंग पसंद आई हो तो सारे दर्शकों से कहना चाहूंगा 49 रन पे खेल रहे भरत बदेला 18 गेंदों में। जोरदार तालियां एक बार भरत बदेला के लिए। येस भरत मारशील असे शॉट तू परत। यावेळी मात्र भरतकडनं अप्रतिम बॅटिंग, त्यानंतर मात्र पडेलाही तितकीच मात्र साजेशी बॅटिंग आणि साजेशी साथ मात्र भरतला देऊची लागतील। वैयक्तिक 49 या धावसंख्येवर खेळताना आपण भरतला पाहतोय। 18 चेंडू आणि तब्बल 49 धावांचा रतीब घालताना पाहतोय आणि अप्रतिम आजमावतोय हा थरार क्रिकेटचा। या कुरार नगरीमध्ये, या क्रिकेटच्या पंढरीमध्ये सर्वांना सांगतोय अप्रतिम असा सामना, सर्वांचा खिळून ठेवणारा असा सामना। 12 चेंडू आणि 24 वर येणारा हा सामना, एलिमिनेटरचा हा सामना, केपीएलच्या थरार मधला पंखा फिरला आणि बॅटिंग पॉवर लेव्हलचा इशारा सरांकडनं आपण पाहतोय, पंचांकडनं। आता मात्र ताकद नजाकत, हाणामारी हाराकिरी, कुतवा कुतवी तुडवा तुडवी सगळा काय तर बघू भेटला तर आपण या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये। यावेळी मात्र जर प्रसाद सांगायचा झाला, जर काल खाल्लेलं डाळ भात आणि आज खाल्लेली मटन बिर्याणी ही सगळी मात्र ताकद एकवटूची लागतली आणि या 6 चेंडूवर तुमका खेळायचा लागतला। अप्रतिम चेंडू, येस। यावेळी मात्र पंचांचा बोट आकाशाकडे, या बोटची ताकद किती। यावेळी मात्र सरळ डगआउटच्या दिशेने मिस्टर पॅडी, शून्याचं चष्मो शून्याचं मोजो घालून राजपुताना को सिर्फ मात्र 3 षटकारों की जरूरत है। देखना होगा वो 3 षटकार कौन लगाते हैं अपने टीम के लिए। रॉयल राजपुताना। और अंपायर से पूछना चाहूंगा यहाँ पे टाइम कितना हुआ है, स्कोरर टाइम किती झालंय? ऑन टाइम ठीक ठाक टाइम इज रनिंग। आणि यावेळी मात्र आपण बघतोय अंकितने केलंय सगळ्यांना चकित, तोच अंकित। व्हॉट अ शॉट, हवेमध्ये उडालेलो कारंजत, त्याखाली मात्र क्षेत्ररक्षक लॉंग ऑनच्या दिशेने फेकी केली पार्थकडे, उंच पूर्व पार्थ। यावेळी मात्र तेज तर्रार वेगावर स्वार झालेलो पार्थ आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय। आता मात्र इक्वेशन 10 चेंडू आणि 23 धावांचं। नक्कीच प्रसाद अजूनही सामनो 50-50 वर येऊन टेपलो आणि अशा प्रकारचा सामना आपण फक्त केपीएल 2026 मध्येच बघू शकतो। बिल्कुल। और 10 गेंदों में 23 रन। मैच इज ऑन फॉर रॉयल राजपुताना। पर मैं कहना चाहूंगा शानदार वापसी यहाँ पे ऑल स्टार्स कुवैत की। पार्थ जो कि ए लेवल के बॉलर, गेंद करती हुई अगली पट की भी गेंद थी, क्या ये कैच पकड़ सकते हैं? और यहाँ पे मिस जज करते हुए वहां पे डेफिनेटली बंटीचा कौशल्य बघा। यावेळी मात्र माइंड गेम कॅचवर न जाता अचूक टप्प्यावर मात्र क्षेत्ररक्षण। नक्कीच चेंडू जर फिरलो असतो प्रसाद तर चौक्यात जाऊन भेटलो असतो। आणि आतापर्यंत मिस्टर भरत पटेला 50 आपण बॅट सर्वांना करून अभिवादन करायचंय मित्रा। काय पठ्ठ्या तोडलंस, काय पठ्ठ्या तू खेळलायस। नक्कीच तांबडा पांढरा रस्सा आणि जबरदस्त परफॉर्मन्स असा कडक असा भरतच्या बॅट मधून आलेला। नक्कीच सर्व क्रीडा रसिकांना आपण बॅट दाखवून उंचावून अभिवादन करायचंय मित्रा। या पुढचा चेंडू
अप्रतिम चेंडू, तितकोच परफेक्ट शॉट. चेंडू गेलो रम सीधा सीमारेषा पार. कडकडीत चौकार. एकच जल्लोष आला आला KPL आला. बल्ला उचला मैदान पेटवा, प्रत्येक चौकारावर गजर, प्रत्येक विकेटवर थरार. मलाडची आन, कुर्रारची शान, कुर्रार प्रीमियर लीग. थँक यू डीजे. डीजे रंगात आलाय. और मैं कहना चाहूंगा कि यहाँ पे ऑल स्टार्स को थोड़ी सी सोच समझ के गेंदबाजी करनी होगी, क्योंकि अभी भी चाहिए 8 गेंदों में 18 रन. तो मैच इज ऑन फॉर ऑल स्टार्स कुवैत. ऑल स्टार्स कुवैत देखना होगा किस प्रकार से वापसी करते हैं, पर बहुत ही शानदार स्ट्रोक जरूर लगाए यहाँ पे अंकित शर्मा ने. द मैच इज ऑन फॉर बोथ द टीम्स. अगली गेंद लेके आ रहे हैं पार्थ फ्रॉम पहाड़ एंड. कडकडीत सिक्सर. प्रसाद बघितला तर यावेळी मात्र अंतिम मोक्याच्या क्षणी खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी. चेंडू सीमारेषे पार. मलाड पर्यंत एकच नाव, एकच जल्लोष आला आला KPL आला. बल्ला उचला मैदान पेटवा, प्रत्येक चौकारावर गजर. थँक्यू डीजे. 7 चेंडू 12 धावा. प्रसाद आग लावत गेलेला हा षटकार नक्कीच सगळ्या फिल्डिंग करणाऱ्या या टीम साठी मात्र काळजावर कट्यार चाळवून गेलाय. आणि त्याचप्रमाणे मात्र पाहिलं तर 7 चेंडू 12 धावा. सामना कुठे होता आणि सामना कुठे नेऊन ठेवला. या प्रकारचा असा अप्रतिम सामना जर आवडला असेल क्रीडा रसिको, टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. ये प्रेशर 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 प्रेशरची शिट्टी. यावेळी मात्र अपघात, आत्महत्या, रनआउटच्या स्वरूपात पुनश्च एकदा माघारी परतले गेलो. ऐन बहरात गेलेलो खेळाडू स्वतःच्या हाताने मात्र स्वतःची आत्महत्या करताना आपण पाहिलो. डीजे यावेळी मात्र अजूनही 12 धावांची गरज. अंतिम मोक्याचं षटक. प्रसाद अंतिम मोक्याचं षटक. येणारे चेंडू 6 आणि या 6 चेंडू मध्ये मात्र आपलं कला कौशल्य, जितकी मॅच तुम्ही खेळली असाल तितकी मॅच मात्र या 6 चेंडूवर मात्र आपल्याला पुन्हा तिथून स्टार्ट करावी लागेल. बिल्कुल. और मैं एक बार कहना चाहूंगा, इसे कहते हैं विकेट कीपिंग. इसे इसलिए उनको नहीं कहते हैं माही. बंटी शिंदे का शानदार टाइम मॅटर होता. आणि यावेळी मात्र मी सरांना विनंती करेन की यावेळी मात्र टाइमचं लिमिट संपलंय आणि एक पेनल्टीच्या स्वरूपात मात्र आतमध्ये घ्यावा लागेल खेळाडू. विनंती असेल 1 प्लेयर इनसाइड सर्कल. चलो 6 गेंदों में अभी भी जरूरत है 12 रनों की. 12 रनों की जरूरत है. दीपक रमानी. एक बार दीपक रमानी के लिए जोरदार तालियां, क्योंकि अगर आप देख सकते हो इतना अच्छा टूर्नामेंट हुआ है. यू कॅन डिसाइड. तुम्ही सरांशी डिसाइड करू शकता. नो प्रॉब्लेम. ओके. चेंडू आणि 11 धावा आपण पाहतोय. अंतिम मोक्याचं षटक. दीपक दिसतोय गोलंदाजी ट्रॅकवर. आडव्या पट्ट्याच्या मध्ये चेंडू आणि फळीचा काही संपर्क नाही. चेंडू मारूच होतो कुरारला, मात्र यावेळी हातात विसवलं विकेट किपरच्या हातात म्हणजे विरारला. बंटी अप्रतिम कीपिंग करताना आपण पाहतो. अर्धशतक वीर भरत आपण स्ट्रायकिंग एंड वर बघतोय, परंतु अंतिम मोक्याच्या क्षणी निर्णायक षटक
अप्रतिम षटक दीपक हाताळताना पाहतोय. 1 चेंडू 1 धावा अजूनही खर्च केले आहेत. बनवायचे आहेत अजून 11 धावा. 5 चेंडू आणि यावेळी मात्र पंचांच्या अंगात शाहरुख खान इलो. दोन्ही हात समांतर. धावा झाले धावांतर. 1 धाव बहाल केली गेली अगदी मोक्याच्या क्षणी. आता पाहिजे 5 चेंडू आणि 10 धावा. यावेळी मात्र काय होईल, कोणाच्या बाजूने सामना झुकेल, येणारा वेळ आणि येणारी काळ सांगेल. अप्रतिम गोलंदाजी. जर गोलंदाजी थोडीशी मात्र खराब, पुन्हा एकदा बघू सांगायचा झाला तर बघता वडे आणि मागता भजी, समुद्रात मासो आणि तडीक मॉल, त्याच प्रकारचं अवांतर स्वरूपाचं अजून 1 चेंडू. यावेळी मात्र कलाटणी कलाटणी आणि कलाटणी. 5 चेंडू आणि 9 धावा. अप्रतिम सामना, सर्वांना खिळवून ठेवणारा सामना आपण पाहतोय. एलिमिनेटर 1 आणि यावेळी मात्र काय सामना रंगलाय. 5 चेंडू 9 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर दीपक. चलो और यहाँ पे आता हुआ एक कनकनी षटकार 6 रन के लिए डीजे, और हमारे साथ जुड़ चुके हैं पठानवाड़ी यंग ब्रिगेड के ओनर महफूज भाई आपका स्वागत है और हमारे साथ जुड़ चुके हैं. थँक्यू. विजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटली जरे पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला अशी भिंत नाही. त्याचप्रमाणे मात्र काय अप्रतिम फटकेबाजी आपण करताना पाहतोय. मिस्टर भरत सराना 21-56. मात्र अंतिम मोक्याच्या क्षणी अप्रतिम फलंदाजी. हलकेज येस नजाकत आणि यावेळी मात्र सावध पवित्रा. सेन्सिबल क्रिकेट आणि अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांकडनं. यावेळी मात्र कार्यक्रम अगदी टप्प्यात. अप्रतिम रनिंग बिटवीन द पाहतोय. विजयाच्या क्षणी मात्र जाताना संघ आपण पाहतोय रॉयल राजपुताना. अगदी शेवटचा 1 धाव. चेंडू शिल्लक राहिले तर प्रसाद 3. म्हणजे सांगायचं झालं तर कार्यक्रम मात्र संपुष्टात येण्यासाठी फक्त 1 धावेची गरज. बिल्कुल, और रोमांच बढ़ा हुआ. अगर दर्शकों से कहना चाहूंगा, अगर आपको ये मुकाबला अच्छा लगा है तो हमारे सारे प्लेयर्स के लिए एक बार जोरदार तालियां ये मुकाबला के लिए. अप्रतिम मुकाबला. येस प्रसाद, कडकडीत मुकाबला पाहतोय आपण. हे रणसंग्राम रणधुमाळी आपण फक्त पाहतोय. KPL 2026. जिकडे तिकडे फक्त चर्चा आपल्या KPL ची, ज्याच्या मुखामध्ये फक्त नाव KPL चं आणि त्यालाच मात्र साजेसा असा हा सामना सर्वांसाठी आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 1 धावा. कडक. यावेळी मात्र येस कोकणातल्या काजीचं नेम आपण बघितलो आणि यावेळी मात्र खेळी संपुष्टात झाली. मिस्टर राजची आल्या पावली राज माघारी परतलो आणि मात्र आता इक्वेशन 2 चेंडू आणि 1 धावांचा काय सामना. नक्कीच प्रेक्षकांची मागणी. यावेळी मात्र अंतिम विकेट असेल आणि सुपर ओव्हर होणं सुद्धा सगळ्यांच्या मनात असेल. 2 चेंडू 1 धावा अंतिम विकेट म्हणजे कुठेतरी कलाटणी, जादुईमय गोलंदाजी आणि प्रेक्षकांच्या मनातला सामना होण्यासाठी सर्वांनी केलेली प्रार्थना असेल. आणि नक्कीच सर्व वाट पाहतील की जर सामना सुपर ओव्हर मध्ये झाला तर नक्कीच कुठेतरी अजून मजा येईल या KPL च्या पर्वाला. बिल्कुल, और आखिरी विकेट होगा. सारे दर्शकों से बताना चाहूंगा बहुत शानदार थ्रो वहां पे. अगर ये मैच जीतता है तो पूरा श्रेय मैं दूंगा बंटी शिंदे माही को. क्या शानदार 2 रनआउट लिया है उसने और वही मुझे लगता है मैच टर्निंग पॉइंट हो सकता है. अगली गेंद दीपक रमानी अंडर प्रेशर. 2 चेंडू 1 धावा. यावेळी मात्र चान्स. ओहो हे प्रभो, हे भरिराम, प्रेमानाथम जगानंदे, ये क्या हुआ. यावेळी मात्र विजय होतोय संघ रॉयल राजपुताना आणि हार्टी कॉंग्रॅच्युलेशन रॉयल राज